जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सेलू तालुका महाराष्ट्र फेडरेशन रेशन दुकानदार व केरोसिन संघटनेच्या पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर। सेलू तालुका रेशन दुकानदार यांची सभा चुडामणजी हांडे यांच्या जनसंपर्क कार्यालय सेलू येथे पार पडली असून वर्धा जिल्हा अध्यक्ष अमित लोहवे, जिल्हा सचिव प्रशांत पाटील, वर्धा जिल्हा ज्येष्ठ उपाध्यक्ष चुडामणजी हांडे, वर्धा तालुका उपाध्यक्षा मेश्राम मॅडम, वर्धा तालुका रेशन दुकानदार विजूभाऊ शाहू, शैलेश बैरमवार यांच्या उपस्थितीमध्ये वरनवनियुक्त पदाधिकारी यांची निवड करण्यात आली। यात सेलू तालुका महाराष्ट्र फेडरेशन तालुका अध्यक्ष सतीश भावरकर, उपाध्यक्ष शैलेश वाघ, सचिव छायाबाई वलके, प्रसिद्धी प्रमुख म्हणून जयमाला नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली असून तालुक्यातील राशन दुकानदार यांना येत असलेल्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली व केवायसी संबंधित येणाऱ्या अडचणी याबाबतचं निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर साहेब यांच्याकडे देण्यात आलं असतं। राजू रणवीर साहेब यांच्याकडे देण्यात आले। तसेच तालुक्यातील राशन दुकानदार यांना येणाऱ्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावू असं आश्वासन नवनियुक्त तालुका अध्यक्ष सतीश भावरकर यांच्याद्वारे देण्यात आलंय। या तालुकास्तरीय बैठकीत तालुक्यातील राशन दुकानदार उपस्थित होते। मी गणेश खोडके, जनसंग्राम न्यूज वर्धा। आज माननीय श्री चुडामणभाऊ हांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सेलू तालुक्यातील जेवढे काही राशन दुकानदार आहे त्यांची आज इथे बैठक संपन्न होत आहे। तर या बैठकीमागे काय कारण आहे, त्याच्यानंतर यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। तर आपलं नाव काय? माझं नाव अमित लोहवे। आपलं दुकान कुठे आहे? राशन दुकान माझं उमरी मेघेला। अच्छा, तर जे आज तुमची जी इथे बैठक होणार आहे याचा उद्देश काय? इथे जे बैठक चालू आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की जे सेलू तालुका आहे त्या तालुक्याची कार्यकारिणी गठीत करण्याबाबत हा आज इथे निर्णय होणार आहे। कार्यकारिणी गठीत झाल्यानंतर मग समोर तुमचं काय याच्यावर म्हणजे हे राहील? अच्छा, जे कार्यकारिणी गठीत होईल त्याच्यानंतर जे ठरवेल, आता जे पदाधिकारी आहे त्याच्यानंतर ते ठरवेल काय करायचं काय नाही करायचं। मेन उद्देश जे समस्या आहे, जे दुकानदारांच्या समस्या आहे, कार्डधारकांच्या समस्या आहे, त्यांना आम्ही वाचा फोडण्याचं काम करू। तर प्रशासनाकडून तुम्हाला म्हणजे काय अडचणी आहे आणि तुम्ही प्रशासनाकडून कोणत्या तुमच्या अपेक्षा आहे का त्या तुम्ही प्रशासनाकडून पूर्ण करून घेण्याची मागणी करता? प्रशासनाकडून तर आता जे आहे अडचणी त्या तर आहेच, प्रशासनाकडून तर अडचणी आहे नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये, पण ज्या दुकानदारांना ज्या अडचणी आहे त्याबद्दल आम्ही प्रशासनाला निवेदनामार्फत कळू। तर आता काय मुख्य अडचण काय तुम्ही? नाही, आता तर सध्याच इथं अडचणीचं निराकरण करण्यासाठी आम्ही आलो नाही आहे, पण आता सध्याच आम्हाला नवीन कार्यकारिणी गठीत करणं हा आमचा मुख्य उद्देश आहे। गणेश खोडके, जनसंग्राम न्यूज